नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो। आज आपण करंट अफेअर सिरीजमधलं हे 11वं लेक्चर या ठिकाणी इथे डिस्कस करतोय। तरी यामध्ये आपण बघणार आहे जो RBIने फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट या ठिकाणी इथे जाहीर केलेले त्याबद्दल आणि श्रीलंकेबरोबर इंडिया करन्सी स्वॅप करणार आहे, आपण याबद्दल इथे डिस्कस करणार आहे। चला तर मग मित्रांनो, आपले येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला मग स्टार्ट करूया आपलं लेक्चर। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इन्फॉर्मेशन आपण थोडक्यात इथे बघूया। यामध्ये हेडक्वार्टर आहे मुंबईला, यांची स्थापना झालेली 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची RBI ॲक्ट 1934 अनुसार। त्यानंतर गव्हर्नर आहे शक्तिकांत दास, डेप्युटी गव्हर्नर टोटली 4 असतात, पण सध्याच्याला 3 आहेत, कारण विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्यानंतर नवीन व्यक्तीची निवड त्या ठिकाणी तिथे झालेली नाही। मग यामध्ये BP कानोंगो, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा हे सध्याचे 3 व्यक्ती या ठिकाणी आहेत। आपल्याला या फोटोमध्ये इथे शक्तिकांत दास RBIचे गव्हर्नर दिसत आहेत। यानुसार ही कमिटी फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणजे कमिटी ही कधी स्थापन झालेली होती, तर ही कमिटी स्थापन झालेली होती 2010 मध्ये। म्हणजे रघुराम राजन यांनी ही कमिटी स्थापन करण्यासाठी 2008ला गव्हर्नमेंटकडे जो आहे तो प्रस्ताव मांडलेला होता। यानुसार ही कमिटी ज्यावेळेस फायनान्स मिनिस्टर प्रणव मुखर्जी होते यांनी या कमिटीची इथे स्थापना म्हणजे मान्यता देण्यात आली होती ही कमिटी स्थापन करण्यासाठी, जे की मायक्रो फायनान्स असेल आणि फायनान्शियल रेग्युलेशन असेल यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आलेली होती 2010 मध्ये। त्यानंतर ह्या कमिटीचे चेअरमन कोण आहेत, तर या कमिटीचे चेअरमन असतात युनियन फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया, सध्या निर्मला सीतारामन ह्या आहेत। त्यानंतर गव्हर्नर जे आहेत मेंबर, RBIचे गव्हर्नर मेंबर असतात, फायनान्शियल सेक्रेटरी, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचे सेक्रेटरी, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे जे आहेत, तर यामध्ये सेबी असेल, IRDA असेल, त्यानंतर IBBI असेल, त्यानंतर PFRDA असेल, या सगळ्यांचे चेअरमन जे आहेत ते या कमिटीचे मेंबर आहेत। त्यानुसार आता हे सध्या न्यूजमध्ये का आलेलं आहे, तर न्यूजमध्ये येण्याचं कारण आहे की यांनी आपलं जुलै 2020 मध्ये म्हणजे फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी जी कमिटी स्थापन केलेली होती फायनान्शियल स्टॅबिलिटी कमिटी, हिने आपला 21वा जो रिपोर्ट आहे तो या ठिकाणी इथे जाहीर केलेला आहे। 21 जो रिपोर्ट आहे तो यांनी आपला जाहीर केलेला आहे। आता ही जी काही रिपोर्ट जाहीर करते हे दर 6 महिन्याच्या नंतर या ठिकाणी रिपोर्ट जाहीर करण्यात येतो। आता या कमिटीला म्हणण्यात येते सब कमिटी ऑफ द फायनान्शियल स्टॅबिलिटी डेव्हलपमेंट काउन्सिल असेल। या कमिटीच्या अंतर्गत जे आहे तर हे यांनी रिपोर्ट जाहीर केलेला आहे। आता हे फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी आणि फायनान्शियल सिस्टमसाठी ही कमिटी इथं स्थापन करण्यात आलेली होती। त्यानंतर आता यांनी जो काही आपला 21वा रिपोर्ट जाहीर केलेला आहे हा आहे 24 जुलै 2020 रोजी 21वा रिपोर्ट आपला जाहीर केलेला आहे, जे की RBIनं फायनान्शियल स्टॅबिलिटी कमिटी इथं स्थापन केलेली होती त्या कमिटीच्या अंतर्गत। त्यानुसार आता आपण यामध्ये इन्फॉर्मेशन बघूया की या कमिटीचं काय म्हणणं आहे ते, म्हणजे आता जो काही रिपोर्ट आलेला आहे या रिपोर्टबद्दल आपण इथे बघणार आहे। आता ही जी काही कमिटी इथं स्थापन करण्यात आलेली होती, आता या कमिटीचं म्हणणं आहे की जी काही कोविड-19ची महामारी आलेली आहे तर यामुळे देशामध्ये जे काही लॉकडाऊन होतं हे लॉकडाऊन असल्यामुळे याचा सगळ्यात जास्त परिणाम जो आहे तो बँकिंग क्षेत्रावरती झालेला आहे। नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स या ठिकाणी इथे वाढलेले आहेत। नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स वाढल्यामुळे म्हणजे जे काही लोनचं प्रमाण आहे ते तर कमी झालेलंच आहे, लोकांकडून लोन घेण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, रिकव्हरीचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी इथे खूप कमी झालेलं आहे। त्यानुसार याची जे आहे तर RBIचं म्हणणं आहे की रिकव्हरीचं जे आहे तर ती जोखीम खूप जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे यांचा जो काही रेट आहे म्हणजे मार्च 2020चा तो 8.5 इतकाच राहिलेला आहे आणि 2021चा रिपोर्ट जो काही आहे तो 12.5 या ठिकाणी रिकव्हरीचा रिपोर्ट राहू शकतो। आता रिकव्हरीचं म्हणजे बॅड लोन्स म्हणजे काय आहेत, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे काय आहेत आणि रिकव्हरीचा रिपोर्ट असलेला तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करण्यात येतो आपण त्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन बघूया। आता NPA म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या बँकेकडून 10,000 रुपयाचं लोन घेतलेलं असेल आणि हे लोन जर त्या व्यक्तीने त्यांना देण्यात आलेल्या ड्यू डेटच्या नंतर 90 दिवसामध्ये जर रिकवर जर नसेल केलेलं तर त्याला मग NPA म्हणण्यात येतो।
म्हणजे हे लोन जर रिकवर झालेलं नसेल, म्हणजे त्यांनी मुद्दल दिलेली नाही आणि आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा त्यामधला काही देण्यात आलेला नाही, तर मग हे गृहीत धरण्यात येते नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, जो की जी अमाऊंट 90 दिवसामध्ये या ठिकाणी रिकवर झालेली नसेल तिला म्हणण्यात येते. म्हणजे जी बुडीत अमाऊंट आहे तिला या ठिकाणी NPA म्हणण्यात येतो. त्यानुसार आत्ताचा जो काही रेट आहे, फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये देण्यात आलेले असतील, तर या 10,000 रुपयामधले जे काही रिकवर होण्याचं प्रमाण आहे ते रिकवर होण्याचं प्रमाण 8.5% इतकं जे आहे तर 8.5% वाढलेले. म्हणजे जर 100 रुपये असतील तर 100 रुपयामधले 8.5 रुपये जे आहे ते रिकवरच झालेले नाहीत, बाकीचं जी काय अमाऊंट आहे ते रिकवर झालेली. हा जो रेट असणार आहे तो असणार आहे 12.5 आणि हा जो रेट होता हा 2020ला 2000 मध्ये हा जो होता तो होता 12.7. म्हणजे 12.7 इतका NPA 2000 मध्ये होता. त्याच कंपॅरिझनमध्ये आता 2021मध्ये त्याचं कंपॅरिझन इथं करण्यात येते की तो होणार आहे 12.7. म्हणजे 2000 मध्ये जो सगळ्यात जास्त होता तो आता सध्या इथं होतोय की तो 12.5 पर्यंत आहे. यानुसार जे आहे तर यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे की जो काही NPA आहे त्याचं रिकव्हरीचं प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे. आता ही जे काही इथं रिपोर्ट झालेलं जाहीर झालेलं आहे यानुसार यांचं म्हणणं आहे की जे काही या 6 महिन्यामधले, म्हणजे जे काही हे जेव्हापासून कोविड-19 आलेला आहे तेव्हापासूनचा जो काही नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहे ते 14.7 इतकं या ठिकाणी हायस्ट झालेलं आहे या 3 ते 4 महिन्यामध्ये. त्यानंतर आपण यामध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स डिस्कस केलेले. याचे टाईप्स जे आहेत तर वेगवेगळे टाईप पडतात या ठिकाणी. सबस्टँडर्ड ॲसेट्स हे जर 12 महिन्याच्या आत रिकवर होणारं असेल, म्हणजे त्या व्यक्तीने जर आपलं रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे जर दिलेले असतील तर ते 12 महिन्याच्या आत इथे रिकवर होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर डाऊटफुल ॲसेट्स असलेलं, डाऊटफुल ॲसेट असं आहे की जे सब स्टँडर्ड ॲसेट्सच्या नंतर तिथं गृहीत धरण्यात येते. म्हणजे हे 12 महिन्यामध्ये आपली जी काही अमाऊंट आहे ती रिकवर होणे. आणि लॉस ॲसेट्स असलेले हे पैसा जो काही आहे तो रिकवर होईल किंवा न होईल याची काही गॅरंटी आपल्याला देण्यात आलेली नसते. त्यानुसार असे कॅटेगरीमध्ये त्यांचं डिव्हायडेशन होते. यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जो आहे तर जे काही बँका होत्या, गव्हर्नमेंट बँक असतील, प्रायव्हेट बँक असतील, या पब्लिक सेक्टरमधील बँकांनासुद्धा सांगण्यात आलेलं होतं RBI कडून जितक्या प्रमाणात आपल्याला लोन देता येतील त्या प्रमाणात इथे देण्यात यावे. पण आता यामुळे जे आहे तर या ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे लोकांचं लोन घेण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्याच प्रमाणात जे आहे तर इथे लॉकडाऊन असल्यामुळे रिकव्हरी रेटसुद्धा जो आहे तो खूप कमी आहे. त्यामुळे लाखो लोक जे आहेत ते बेरोजगार झालेले आहेत. त्यानुसार जे आहे जो हा रिपोर्ट आलेला होता यानुसार यांचं म्हणणं आहे की जो काही राजकोषीय आणि मौद्रिक जे काही फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे ही पूर्णपणे जे आहे तर ढासळलेली आहे. त्यामुळे इथे ही शक्यता आहे की जो काही RBIचा रिकव्हरीचा रेट आहे यांचं म्हणणं आहे तो सर्वात कमी या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर जो आहे याच्यामुळे आपला GDP जो काही ग्रोथ आहे तीसुद्धा इथे खूप कमी येणार आहे. याचे जे इफेक्ट आहेत हे जास्त प्रमाणात इथे झालेले आहेत. त्याचबरोबर GDP असलेला जो आहे तो 2020-21चा इथे 8.9% इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, पण त्यापेक्षाही तो कमी असू शकतो. त्यानंतर कॅपिटल ॲडव्होकेसी रेशिओ जो आहे, जो रिकव्हरीचा रेशिओ आहे तो 13.3 आहे मार्च 2021मध्ये असलेला इतका असू शकतो. आता कॅपिटल ॲडव्होकेसी रेशिओ काय असतो, ज्यावेळेस मी बँकिंग गव्हर्नन्सचे लेक्चर स्टार्ट करीन त्यावेळेस तुम्हाला डिटेल्समध्ये त्या ठिकाणी तिथे सांगेन. त्यानुसार जे आहे तर पब्लिक सेक्टरमधील ज्या बँका आहेत ह्या थोड्या लोन देण्यासाठी जे आहे तर लोन देण्याचं प्रमाण यांचं खूप कमी आहे. कोणत्या बँकांच्या कंपॅरिझनमध्ये? प्रायव्हेट बँकांच्या कंपॅरिझनमध्ये. प्रायव्हेट बँका ज्या असतात त्या जास्तीत जास्त प्रमाणात तिथं लोन प्रोव्हाइड करतात. जर मॉर्गेज देण्यासाठी तुम्ही जर तयार असाल तर बँक त्या लोन देण्यासाठी आपल्याला इथे तयार असतात. कोणत्या? तर प्रायव्हेटमधल्या. पण पब्लिकमधलं तसं नाही. पूर्ण ॲनालिसिस झाल्याशिवाय आणि त्या व्यक्तीचा जो क्रिसिड रेट आहे तो चेक केल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला इथे लोन देण्यात येत नाही. त्याचा क्रेडिट्स ज्या पद्धतीने बँकांकडे असेल त्यानुसार त्याला तिथे लोन प्रोव्हाइड करण्यात येते. त्यामुळे सध्या जे आहे
तर प्रायव्हेट बँका जे आहेत तर यांचं लोन देण्याचं प्रमाण जास्त आहे, त्या प्रमाणात तितक्या त्या रिस्क पण घेतात आणि लोन पण प्रोव्हाइड करतात. त्यांचं रिकव्हरीचं प्रमाणसुद्धा जास्त आहे ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट बँक. त्यानुसार जे आहे तर या ठिकाणी डाऊन साईडला जातो. शॉर्ट टर्म इकॉनॉमी जी आहे याच्यावरती खूप या लॉकडाऊनचे इफेक्ट होतात, त्यामुळे डिमांड आणि सप्लाय ज्या पद्धतीनुसार आहे त्या पद्धतीनुसार इथे होत नाही. जसे डिमांड आहे त्या पद्धतीनुसार सप्लाय होत नाही. यानुसार ज्यावेळेस RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल होते तेव्हा गव्हर्नमेंट आणि RBI यांनी एक जो आहे इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड आणलेला होता, तो सुद्धा आपण डिस्कस करणार आहे ज्यावेळेस बँकिंग गव्हर्नन्सचे लेक्चर बघूया त्यावेळेस. त्यानंतर जे आहे तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील NBFCs यांचंसुद्धा सेमच आहे. ज्या पद्धतीने बँकाची रिकव्हरी झालेली नाही त्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये यांचंसुद्धा रिकव्हरी झालेली नाही आहे. तर काही सजेशन्स देण्यात आलेले ते तुम्ही तिथे रीड करून घ्यावे. त्यानंतर आता आपण या मुद्द्याकडे येतोय की RBIने जे आहे तर ती करन्सी स्वॅप करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे श्रीलंकेबरोबर. आता श्रीलंका बरोबर जे आहे तर आपण करन्सी या ठिकाणी स्वॅप करणार आहे. आता नेमकं करन्सी स्वॅप म्हणजे काय ते आपण या ठिकाणी इथे बघणार आहे. आता जी काही आहे तर ती RBIच्या अंतर्गत येथे जे आहे ती करन्सी अल्प कालावधीसाठी जी आहे तर श्रीलंकेला देण्यात येणार आहे. डॉलरच्या स्वरूपात जी काही करन्सी आहे ती आपण इथे प्रोव्हाइड करणार आहे श्रीलंकेला जी आहे ती. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे या ठिकाणी 2 पार्टीज पाहिजे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जी आहे ती करन्सी या ठिकाणी इथे प्रोव्हाइड करते. त्यानुसार जे आहे तर आपण यांना ही करन्सी कधीपर्यंत प्रोव्हाइड करणार आहे ते सुद्धा इथे आपण बघणार आहे. इंडिया आणि श्रीलंका या दोघांमध्ये व्हर्च्युअल मीटिंग झालेली आहे, ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग झालेली आहे आणि यामध्ये हे ठरवण्यात आलेलं आहे की आपण 400 मिलियन अमेरिकन डॉलर इतके जे आहे ती मुद्रा प्रोव्हाइड करणार आहे. कोणाला तर श्रीलंकेला. आता श्रीलंकेला ही मुद्रा जी असेल ती आपण 2022 पर्यंत इथे प्रोव्हाइड करणार आहे. हे जे काही ॲग्रीमेंट झालेले हे नोव्हेंबर 2022 पर्यंत इथे हे व्हॅलिड असणार आहे. आता या अंतर्गत जे काय आहे जे काही या कोरोना व्हायरसमुळे संकट आलेलं आहे यामुळे आपण हे श्रीलंकेला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी इथे यांना हेल्प करणार आहे. आता यामधले जे आहेत तर ज्यावेळेस ही मीटिंग झालेली होती त्यावेळेस इथे अटेंड कोणी केलेली आहे इंडियामधल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, त्याचबरोबर असलेली एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, एक्झिम बँक यांचे जे काही चेअरमन वगैरे होते या सगळ्यांनी ही जी मीटिंग झालेली होती ही मीटिंग या ठिकाणी इथं अटेंड केलेली आहे. आणि एक्झिम बँक ही जी आहे एक्सपोर्ट फायनान्स इन्स्टिट्यूटमधली टॉप बँक आहे. त्याचबरोबर एक्झिम बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतर आपण काही नेक्स्ट गोष्टी या ठिकाणी इथे डिस्कस करूया. इंडियाने जे आहे तर 400 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी करन्सी स्वॅप करण्याचं इथे ठरवण्यात आलेलं आहे. हे जे आहे तर आपल्याला इथे दिसते करन्सी स्वॅप, यामध्ये ही न्यूज आहे द इकॉनॉमिक्स टाइम्स यावरती. त्यानंतर आहे सेंट्रल बँक आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या दोघां मिळून ही करन्सी स्वॅप करण्याचं इथे ठरवण्यात आलेलं आहे. तर ही शॉर्ट टर्म फॉरेन एक्सचेंज लिक्विडिटी असणार आहे, या अंतर्गत ही इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानुसार ज्यावेळेस आता काही महत्त्वाचे मुद्दे आपण इथे बघूया की भारतामध्ये श्रीलंकेचे प्राईम मिनिस्टर आलेले होते महेंद्र राजपक्षे, त्यावेळेस यांनी इथं व्हिजिट केलेली होती. त्यावेळेससुद्धा आपण 450 मिलियन डॉलर इतकी जी आहे ती हेल्प श्रीलंकेला तिथे करण्यात आलेली होती. आता इंडिया आणि श्रीलंका यांच्यामधले रिलेशन्स कशा पद्धतीचे आहेत. इंडिया जो आहे भारत जे आहे तर या ठिकाणी टॉप 5मध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये श्रीलंकेमध्ये येतो. म्हणजे आपला 3रा नंबर श्रीलंकेमध्ये लागतो जो आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये. आता यामध्ये जे आहे तर 20% म्हणजे जी काही श्रीलंकेमध्ये इम्पोर्ट येतो त्याच्या 20% जो आहे तो भारत एकटा त्या ठिकाणी इम्पोर्ट करतो. त्यानंतर इंडिया जो आहे, इंडिया इज द 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट. इंडिया जो आहे तो 3रा लार्जेस्ट एक्सपोर्ट करणार आहे श्रीलंकेमध्ये असलेला. त्यानंतर श्रीलंका जे आहे तर वन ऑफ द इंडियाज लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे. श्रीलंका इंडियाचा जो आहे तो लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे, जे की सार्कमध्ये येणारे जितके काही कंट्रीज आहेत त्या अंतर्गत असलेला. विथ द इंडिया अँड श्रीलंका द फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. आता इंडिया आणि श्रीलंका यांची फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेली होती मार्च 2000 मध्ये.
त्यानुसार जे आहे तर या दोन कंट्रीमध्ये फ्री ट्रेड करण्यात येतो, श्रीलंका आणि इंडियामध्ये. त्यानंतर आपण श्रीलंका आणि इंडिया यांच्याबरोबरचं जे काही रिलेशन्स आहेत याबद्दलची थोडक्यात इन्फॉर्मेशन इथे बघणार आहे. आता ज्या वेळेस या भारतामध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती यांनी व्हिजिट केलेली होती त्यावेळेस आपण $450 मिलियन जे आहे तर लाईन ऑफ क्रेडिट या अंतर्गत देण्याची इथं घोषणा करण्यात आलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यामधले जे काही संबंध आहेत हे मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळे काही या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि आत्तापर्यंत आपण श्रीलंकेला $960 मिलियन इतकं कर्ज आत्तापर्यंत प्रोव्हाइड केलेलं आहे इंडियाकडून. त्यानुसार जे आहे हे सुद्धा इथं प्रोव्हाइड करण्यात येते. त्यानंतर एक जो आपण त्या ठिकाणी एक बंदर पोर्ट जे आहे ते डेव्हलप करणार होतो जपानची सहाय्यता घेऊन. जपान, इंडिया आणि श्रीलंका या 3 कंट्री एकत्र येऊन जे आहे तर एक पोर्ट आपण डेव्हलप करणार होतो, त्याचं आहे ईस्टर्न कंटेनर टर्मिनल. हे आपण त्या ठिकाणी जे आहे तर डेव्हलप करणार होतो. हे कोलंबो जे बंदर आहे इथे आपण हे पोर्ट डेव्हलप करणार होतो, कोलंबो जे पोर्ट आहे ते. पण या योजनेला जे आहे तर श्रीलंकेकडून विरोध होतोय, त्यामुळं याच्यावरती अजून अंतिम निर्णय कुठेही झालेला नाही आहे. आणि तो भारताच्या दृष्टिकोनातून कोलंबो हे जे पोर्ट असणार आहे ते महत्त्वाचं असणार आहे. ते का महत्त्वाचं असणार आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सांगणारच आहे. त्याचबरोबर आता जो काही कोविड-19 आलेला होता, म्हणजे जे काही कोरोना व्हायरस सध्या सुरू आहे, एक सहाय्यता म्हणून श्रीलंकेला जे आहे तर आपण ॲम्ब्युलन्स सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी या ठिकाणी मदत केलेली आहे. त्याचबरोबर जे काही हेल्थसाठी लागणाऱ्या जे काही आपलं हेल्थ सेक्टर आहे यामध्ये सुद्धा आपण श्रीलंकेला पूर्ण हेल्प करण्याचं इथे ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर तमिळीचा ज्यावेळेस इथं प्रश्न निर्माण झालेला होता त्यावेळेससुद्धा भारताने त्यांना 1983 पासून ते 1987 पर्यंत जे आहे तर पूर्ण हेल्प इथे केलेली होती. आणि 1987 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेली होती जे की तमिळ बहुसंख्य लोक आहेत यांच्यासाठी. त्यानंतर जे आहे तर आता यासमोरचे आपले काय पाऊल असतील आपण याच्याबद्दल सुद्धा इथे डिस्कस करणार आहे. आता यासमोर भारत आणि श्रीलंका या 2 कंट्रीमध्ये काय काय होऊ शकते तर या 2 कंट्रीमध्ये एक कपडा, त्याचबरोबर असलेलं IT सेक्टर, त्यानंतर जे आहे तर ॲग्रिकल्चर यामध्ये काही ॲग्रीमेंट इथे होऊ शकतात. समोर चालून हे ॲग्रीमेंट करण्याचे चान्सेस इथे जास्त आहेत. त्यानंतर एक उदारक परिस्थिती जी आहे भारत आणि श्रीलंका या 2 कंट्रीमध्ये इथं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथे ॲग्रीमेंट करण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे तर ही एक ॲग्रीमेंट झालेली आहे. यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात येऊ शकतात या दोन्ही जे काही आपण डिस्कस केलेले आहे त्यावरती. तर त्यानुसार इथे आपल्याला जास्त लक्ष ठेवून राहण्याची गरज आहे. आपलं जे सेशन आहे हे मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. GA बूस्टर्स अहमदनगर संकल्प आणि आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे 7722001140 याला जॉईन व्हायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे यालासुद्धा सबस्क्राईब करा. द्रोण एज्युकेशनचं चॅनल असेल. चला तर मग मित्रो आपण या ठिकाणी इथे थांबूया.